नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व आज आपण जे संती विसवाला ठावो याच्या पुढील देखते येवोचा अर्थ आपण दादांनी काय सांगितलं ते बघूया. हत्तीच्या मनात सद्भावना होती, पण त्याने केलेला दयेचा प्रयोग शहाणपणाचा नव्हता. हत्तीच्या अंगाखाली पक्षिणीची पिल्ले जिवंत राहू शकतील काय? वासनांचेही तसेच असते. विषयांपासून दूर व्हायचे कितीही प्रयत्न केले तरी सुरुवातीचे कोमल वैराग्य हे वासनांच्या भाराखाली चिरडले जाते, कोबेजून जाते. आपण आपलेच उदाहरण याकरता बघावे. आपण कितीही पक्का निश्चय केला की आज जर साधना झाली नाही तर जेवायचे नाही, तरीही आतून भोजनाची वासना जागृत होतेच. मग आपलेच मन आपल्याला शिकवते की साधना काय नेहमीचीच आहे, पण जेवण जेवला नाहीस तर तुझे पित्त मात्र वाढेल, म्हणून थोडेसे तरी खाऊन घे. मग बुद्धीला त्यावर विचार करण्यास काही सवड न देताच आपले मन त्या विषयाखाली आपले कोवळे वैराग्य दाबून टाकते. तसे काही खाऊ नये म्हणून झापटुनी सेववी विरक्ती ती भगवती आपल्या सुप्त वैराग्याला हळूहळू जागृत करते, आणि जोपर्यंत तो जीव पूर्ण भानावर येत नाही तोपर्यंत ती त्याच्या सुकोमल वैराग्य भावनांचे संगोपनही करते. म्हणूनच त्या मनुष्याला असे वाटायला लागते की आपण या ठिकाणीच थांबावे, येथून इतरत्र कुठे जाऊच नाही. हे राज्य वर सांडिजे मग निवांता येथेची पसजे, ऐसे शृंगार याही उपजे देखत खेवो याचा सरळ अर्थ आहे पाहता क्षणीच, पण याचा एक गूढार्थही आहे. खेव म्हणजे आलिंगन. येथे कोणी कोणाला पाहिले? या मनुष्याने त्या ठिकाणच्या सिद्धशक्तीला पाहिले काय? त्याला तर ती दिसूच शकत नाही, कारण मुळात ती निर्गुण निराकार आहे. भगवतीचे निर्गुण स्वरूप पाहण्याचे सामर्थ्य जर एखाद्याच्या अंगी आले तर तो सिद्धच झाला म्हणायचे. मग त्याला साधकही कसे म्हणता येणार? हा शृंगार या तर साधक अवस्थेतला देखील नसतो, तो पूर्ण भोगी प्रापंचिक असतो. मग त्याला त्या स्थानी आल्यावर ही भगवती बघते. शिवाय देखत खेवो म्हणजे ती ही भगवती त्याला केवळ बघतच नाही तर पाहता क्षणी त्याच्या वृत्तींना करुणेने आलिंगनही देते. त्या भगवतीचे असे वृत्तींना आलिंगन धरल्यानंतर त्याच्या अंतःकरणात आपोआप विरक्ती उमळून येते. साधक जीवाच्या 3 अवस्था. शास्त्रांमध्ये साधक जीवाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. यातील पहिल्या अवस्थेत साधक जीव पूर्णपणे प्रापंचिक असतो. त्या अवस्थेत जीवाला देव दिसत नाहीत, ती भगवती दिसत नाही. जीव व भगवतीने एकमेकांकडे संपूर्ण पाठ फिरवलेली ही जी स्थिती असते तिला साधकाची प्रापंचिक अवस्था असे म्हणतात. यानंतरच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये भगवती साधक जीवाला पाहायला लागते, कारण सद्गुरूंनी तिला तशी विनंती केलेली असते, प्रार्थना केलेली असते. सद्गुरूंनी दीक्षा देताना तसा संकल्प केलेला असतो, म्हणून भगवती शक्ती त्या जीवाकडे करुणेने बघायला लागते, पण जीव काही तिला बघू शकत नसतो. या दुसऱ्या स्थितीला साधक अवस्था असे म्हणतात. तिसऱ्या अवस्थेत साधक जीव भगवतीला बघतो आणि भगवती पण जीवाला बघते. दोघेही एकमेकांना बघतात आणि भगवती त्या जीवाला आपल्या स्वरूपामध्ये मिसळून घेते. नंतर ती स्वतःचे शक्ती स्वरूप सोडून परमात्म्यामध्ये मिसळून जाते. हीच
साधकाची तिसरी अवस्था सिद्धावस्था होय. संतांनी बसविलेल्या अशा सिद्धस्थानांवर येणारे लोक बहुधा प्रापंचिकच असतात. म्हणूनच श्री माऊली येथे देखत खेवो असा शब्दप्रयोग केलेला आहे. जो अशा सिद्धस्थानावर येतो त्याच्या वृत्तीशी भगवती त्याला पाहता क्षणीच एकरूप होते व त्या वृत्तींना तात्पुरते का होईना पण बळेच आपल्या स्वरूपामध्ये ओढून आणते. प्रापंचिक माणसाच्या वृत्तीचे एक वैशिष्ट्य असते. त्या बहिर्मुख वृत्तींना जो कोणी आपल्याकडे आकर्षित करेल त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या मग वागू लागतात. समजा मनाने जर विषयांच्या सहाय्याने त्या वृत्तींचे आकर्षण केले तर ते मन त्यांना जे विषय दाखवील तिकडेच त्या धावू लागतील. पण भगवती ही मूर्तिमंत विरक्ती असते. त्यामुळे जेव्हा भगवतीकडून त्या वृत्तीचे आकर्षण होते तेव्हा त्यांना वैराग्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. वृत्तीचा स्वभाव तसा असतो की त्या जिकडे जातात तिकडच्याच होतात. म्हणूनच जे सिद्ध किंवा साधकही नसतात अशा प्रापंचिक विषयी माणसांचा स्वभाव कधीही एक ठिकाणी स्थिर राहण्याचा नसतो. या संदर्भात बिरबल आणि बादशहाची एक मार्मिक कथा येथे सांगतो. बिरबल आणि बादशहाची कथा. एकदा बिरबल आणि बादशहा यांच्यामध्ये काही तात्विक मतभेद झाले. बिरबल बादशहाला म्हणाला, हुजूर, जे प्रापंचिक लोक असतात ते केवळ कुठूनही त्यांचा स्वार्थ भागेल असेच वागतात. तुम्हाला जर काही शर्तीवर त्यांचा स्वार्थ पुरवायचा असेल तर ते म्हणतील आम्ही त्यासाठी पात्र आहोतच, आणि जर त्या शर्ती बदलून तुम्ही दुसऱ्या अटी घातल्या तरी ते म्हणतील की आम्ही यासाठी योग्यच आहोत. कोणत्याही बाजूने ते आपला स्वार्थ पूर्ण करून घेतातच. बादशहाला बिरबलाचे हे म्हणणे काही पटले नाही. म्हणून बिरबलाने एक युक्ती अवलंबिली. तो एक दवंडीकरी सोबत घेऊन शहरात गेला. त्याच्याकरवी त्याने शहरात दवंडी पेटविली की जे कोणी सुशील धर्माचरणी प्रजाजन असतील त्या सर्वांनी राजवाड्यापाशी यावे. अशा सगळ्यांसाठी बादशहांनी मोठमोठी रोख बक्षिसे जाहीर केलेली आहेत. झाले. ती दवंडी संपताच लोकांचे लोंढेच्या लोंढे राजवाड्याबाहेर येऊन हजर झाले. ते दाखवून बिरबल बादशहाला म्हणाला, खावीन, मी अशी दवंडी पेटवल्यावर बाहेर किती लोक आले आहेत ते पहा. बादशहाने आपल्या महालाच्या गवाक्षातून ती सारी झुंबड पाहिली. त्यानंतर बिरबल त्याला म्हणाला, आता पुनश्च या लोकांची गंमत पहा. नंतर त्याने लगेच दुसरी दवंडी पेटवली. ती अगोदर जी वार्ता कळविली होती ती चुकीची होती. सज्जन आणि सदाचरणी लोकांऐवजी दुर्जन आणि दुराचारी अशा माणसांसाठी बादशहांनी प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवलेली आहेत, जेणेकरून असे लोकही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू शकतील. ती दवंडी ऐकल्यावर लोक क्षणभर बावचळले, पण 2 पावले मागे सरकल्यासारखे करून दुसऱ्याच क्षणी प्रत्येक जण पुढे येऊन सांगू लागला की सरकार, मी मुळात दुचारीच आहे, मी दुःशील दुर्जन आहे, मला स्वतःला त्या सुधारायचे आहे, त्यामुळे मला बक्षीस द्यावे. तो सगळा प्रकार पाहून बादशहाला बिरबलाचे म्हणणे अगदी मनापासून पटले. वृत्तींच्या वागण्याची तऱ्हा. त्याचप्रमाणे प्रापंचिकाच्या वृत्तींना जो आकर्षित करेल त्याच्या स्वभावाप्रमाणे त्या वागू लागतात. विषयांनी जर त्यांना आकर्षित केले तर त्याविषयी होऊन राहू लागतील. वैराग्याने जर का त्यांना आकर्षित केले तर त्या विरक्तही होतील. ही वृत्तीची वागण्याची तऱ्हाच असते. म्हणून एखादा कितीही प्रापंचिक असला, विषयांमध्ये वासनांमध्ये गुरफटलेला असला तरी सिद्धस्थानी आल्यावर त्याला असे वाटायला लागते की येथे जी शांती, जे समाधान जी मी अनुभवित आहे त्याच्यापुढे माझे सगळे वैभव तुच्छ आहे. आणि मग असा विचार मनात आल्यावर येथेच बसून राहावे असेही त्याला वाटू लागते. पण त्याचा तो सद्विचार प्रत्यक्ष कृतीत येण्याच्या मार्गात त्याच्या कर्माचाच अडसर येत असतो. भगवतीने त्याच्या अंतःकरणात विवेक उत्पन्न केला हे खरेच, पण तो प्रभाव
तात्पुरता असतो. हा, ठीक. ती त्याला त्या प्रभावामधून काही वेळाने बाजूला काढते. मग त्या प्रापंचिकाचे कर्म पुनश्च बलवत्तर ठरते. ते बलवान झालेले कर्म त्याला मग परत आधीच्या जागेवर नेऊन ठेवते. त्याला वैषयिक भोगसुखांची आठवण करून देऊन पुनश्च प्रपंचात घेऊन जाते. आपल्या मराठी भाषेत अग म्हशी मला कुठे नेशी अशी एक म्हण आहे. त्या म्हणीमागची हकीकतच अशी आहे. एकदा एका घरात नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाले. शेवटी नवरा चिडून बायकोला म्हणाला, जर तू माझ्या ऐकणार नसशील तर मी जेवणार नाही. त्यावर बायकोनी कोपाने म्हणाली, मग बसा तसेच. आणि असे म्हणून तिने दिवस रात्र त्याला उपाशी ठेवले. दुसरा दिवस उजाडला तरी तिच्या धोरणात काही फरक पडला नाही. हे पाहून नव्याने सुज्ञपणे असा विचार केला की आता दुसरेच काहीतरी अस्त्र काढले पाहिजे. म्हणून तो बायकोला मोठ्याने ओरडून म्हणाला, तू जर माझे काही ऐकणार नसतील तर हा मी वनात निघालो. ते ऐकून बायको तुच्छतेने म्हणाली, खुशाल जा. कोण अडवते तुम्हाला? तुम्हाला सगळे रान मोकळे आहे. त्यामुळे चिडून घरची गाई गुरे पहाटे चरायला निघाली तेव्हा त्यांच्या पाठोपाठच तो नवराही बाहेर पडला. पण रानात फिरून करणार तरी काय? दिवसभर तो कसा तरी उपाशी राहिला. पण संध्याकाळ होऊ लागली तेव्हा मात्र त्याला राहावेना. त्याला कडाडून भूक लागली होती व घरी येऊन पोटभर जेवावेसे वाटत होते. पण जाणार तरी कसे? शेवटी संध्याकाळ होता होता त्याने विचार केला की कसे का होईना घरी जावेच. म्हणून मग आपल्याच एका म्हशीला शेपटीला धरून तो घरी जायला निघाला. घर जवळ आल्यावर बायको म्हणते, आहे याची खात्री करून घेऊन तो जोरजोराने बडबडू लागला की अगं म्हशी मला कुठे नेशी? वास्तविक पाहता हाच त्या म्हशीच्या शेपटीला धरून घरी परत आला होता. तिने थोडेच याला ओढून घरी आणले होते. शेवटी बायको हसून म्हणाली, पुरे झाली तुमची नाटके. या आता घरात 2 घास गिळा आणि पडा निवांत. बलवत्तर असलेले कर्म तसेच येथेही होते. सिद्धस्थानी आलेल्या माणसाचे कर्म थोड्या वेळाने जागृत होऊन तो आपोआप त्या कर्माच्या मागे धावत जातो. कर्म त्याला खेचूनच नेते. म्हणूनच त्या कर्माला बलवान असे म्हटले आहे. संतांनी सत्पुरुषांनी आपल्याला आपल्या भल्याचे कितीही जरी सांगितले तरी आपले कर्म एवढे बलवत्तर असते की ते आपल्याला त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागूच देत नाही. तशी बुद्धीच मग आपल्याला होत नाही. उगाच नाना विकल्प मनात येत राहतात. मनात महात्म्यांच्या सांगण्याविषयीच असंख्य संशय उत्पन्न राहतात. म्हणूनच एखादा मनुष्य सिद्धस्थानी जरी आला आणि त्याच्या ठिकाणी विरक्ती जरी उत्पन्न झाली, सगळे सोडून द्यावे आणि येथेच राहावे असे जरी त्याला वाटायला लागले तरी त्याला ते तसे थोडा वेळच वाटेल, कायमचे वाटणार नाही. कारण भगवती त्याच्या ठाई काही कायमची क्रियाशील झालेली नसते. तिने तिचा प्रभाव काढून घेतल्यावर थोड्या वेळाने परत त्याच्या कर्माचा जोर वाढू लागतो आणि त्याला वाटायला लागते की येथे कुठे रानात मरायचे, त्यापेक्षा आपल्या घरी जावे हे बरे. आणि तो तेथून निघून परत आपल्या प्रपंचात येऊन पडतो. अशी वास्तविकता असूनही येथे सिद्धस्थानाचे महात्म्य आवर्जून सांगण्यामागचा जो श्री माऊलींचा उद्देश आपण लक्षात घ्यायला हवा. सिद्धस्थानाच्या प्रभावाने दिसणारे परिणाम हे तात्पुरते जरी असले तरी शेवटी ते दृश्य परिणाम असतात. अशा प्रकारे पाखंडी जनांवरही परिणाम करण्याचे सामर्थ्य ज्या स्थानामध्ये असेल तेथे तशी मंडळी जेथे तशी